नमस्कार. संगीता चव्हाण रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करते. आज बाजारामध्ये आवळ्याची भरपूर प्रमाणात जिकडे पाहाव तिकडे हे आवळे दिसायला लागले होते. आवळे दिसल्यानंतर भरपूर प्रमाणात ते घ्यावेसे मन झाले आणि मी ते घरी आणले. घरी आणल्यानंतर आता काय करायचं, मी त्याचे वेगवेगळे पदार्थ करायला सुरुवात केली. एक गोड लोणचं केले छान आवळ्याचं, एक तिखट लोणचं केलं आंबट चटपटीत गोड असं. याच्यासुद्धा रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, पण जे थोडे उरले होते त्यातच आता म्हटलं मुलांसाठी छान कँडी करावी. आता इथे आपण कँडी करायला घेतलेली आहेत. कँडी आपल्याला घरी कशी बनवायची आणि मुलांना आवडेल तशी कशी करायची त्याच्यासाठी आता इथे आपण बघणार आहोत. आपली कँडी बिलकुल बाजारात बनते तशी ती छान मोठी पांढरी शुभ्र अशी कँडी बनणार आहे. चला तर आपण ट्रिक आणि टिप्ससोबत आवळा कँडी बनवायला सुरुवात करूया. हे जे मी आवळे घेतलेले आहे याला मी फक्त तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. त्याला काय करायचं आहे, 2 दिवस आधी आपण 1.5 दिवस आधी पूर्ण एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये भरून पूर्ण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. हे 1.5 दिवसानंतर मी हे आवळे बाहेर काढले आहेत. आवळे बाहेर काढल्यानंतर पूर्णपणे ती बर्फाने झालेली आहेत, गोरटलेले आहेत, दगडाप्रमाणे सक्त असे झालेले आहेत ते. आणि आपल्याला हे अशीच हवे आहे. आता ते आपण नॉर्मल टेम्परेचरवर घेऊया. सगळे नॉर्मल टेम्परेचरवर आणण्यासाठी आवळ्याला मी पाण्यामध्ये 5 ते 7 तासाकरिता पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे ते नॉर्मल होऊन जातील. तुम्ही म्हणत असाल आता ही प्रोसिजर कशासाठी, तर ही प्रोसिजर एवढी लांब आपण कशासाठी करत आहे, पांढरे शुभ्र आवळे येण्यासाठी. तुम्ही ही ट्रिक वापरून बघा आणि आपली आवळे कँडी पांढरी शुभ्र होते का नाही हे एकदा बघूया. आता आपण ते नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतर साधारण आवळे हे नरम पडलेले आहे. थोडेसे नरम झाल्यानंतर आपण थोडीशी हलकीशी याला 5 ते 7 मिनिटाकरिता वाफवून घेणार आहोत. खाली गंजामध्ये गरम पाणी ठेवलेले आहे मी, ते गॅसवर ठेवायचं आपल्याला. अशा पद्धती आवळे आपण चाळणीवर ठेवून देऊया. त्यावर एक झाकण घालूया. पॅक असं झाकण ठेवायचं त्याच्यावर. आवळे पूर्ण पाणी छान उकळी आलेलं आहे छोट्या पातेल्यामधलं. एवढ्या उकळत्या पाण्यावर आपण ते डायरेक्ट 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. झाकण मोठं पॅक ठेवायचं आपल्याला. फार त्याला जास्त वेळ उकळण्याची आवश्यकता नाही आहे किंवा वाफवण्याची आवश्यकता नाही आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये आपले आवळे हे छान बाहेर काढून घेऊया आपण. त्यानंतर त्याची हलकीशी जी परत असते, साल असते, ती साल आपण हाताने मोकळी करूया. थोडंसं चेक करून दाखवते मी इथे फोकच्या साहाय्याने. अल्लादी असा चाकू घातल्यानंतर आपण चाकू घालत किंवा तुम्ही काटेरी चमचा त्याने आपण चेक करून घेऊया. आता मी हे आवळे खाली उतरवून घेतलेले आहे. बाजारातली आवळा कँडी ही सर्वांना आवडते. मग तशीच बावा कँडी करण्यासाठी थोडी मदत तर करावंच लागेल आपल्याला. आणि ती काळजीपूर्वक कशी करायची हे आपण ट्रिकमध्ये बघणार आहोत. समोर मी तुम्हाला आणखी पाक कसा शुद्ध बनवायचा, त्या शुद्ध पाकामध्ये छान चटपटीत आवळा कँडी कशी बनवायची हे आपण समोर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. आणि आवडल्यास लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. इथे आवळे आपले थंड झालेले आहे, वाफवून घेतलेले आपण. 5 ते 7 मिनिटामध्ये तुम्ही साल अगदी लगेच वेगळी होत आहे. याच्यावरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपण लगेच ती साल मोकळी करून घेऊया. पूर्ण आवळ्याची साल काढल्यानंतर त्याच्या आपण वेगळ्या पाकळ्या करून घेऊया. बी वेगळं काढायचं आपल्याला आणि आवळ्याचे जे पाकळ्या आहेत त्या एकदम वेगळ्या करून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही आवळा किती चौपट असणे पांढरा शुभ्र झालेला आहे. तुम्ही म्हणत असाल मी ते आवळे जे दाखवले तुम्हाला एकदमच पॉलिथिनमध्ये घातलेली,
त्याच्या आधीची प्रोसिजर काय आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित सांगते आहे. आवळे घेतल्यानंतर शुद्ध पाण्याने, साध्या पाण्याने धुवून घ्यायचे. लगेच ते 5 ते 7 घंट्यासाठी आपण पाण्यात बुडवून ठेवायचे आहे. त्याने ते फ्रेश होतात. त्यानंतर एका टॉवेलने छान कॉटनच्या साहाय्याने पूर्ण आवळे पुसून घ्यायचे आहे. पुसल्यानंतर हे आपण पूर्ण पॉलिथिन बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे. त्याला 1.5 ते 2 दिवस. म्हणजे 1.5 ते 2 दिवस म्हणजे कसं, आज आपण ते आवळे जर सोमवारला ठेवले तर आपण मंगळवारी संध्याकाळपर्यंत आपण कँडी करायला घेऊ शकतो. किंवा तुम्ही मंगळवारी दुपारी 2 ते 3 तासात 2 वाजता किंवा 3 वाजता आपण त्याला कँडीसाठी वापरू शकतो. म्हणजे तो सोमवारी पूर्ण दिवस आणि मंगळवारचा अर्धा दिवस असा 1.5 दिवसाचा कालावधी आपल्याला ते फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी खूप आहे. त्यानंतरच्या प्रोसिजर मी तुम्हाला दाखवलेल्याच आहे. आता आपण पाकळ्या पूर्ण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे साखर घेतलेली आहे मी. एक असं कंटेनर घ्यायचं आहे प्लास्टिकचं आपल्याकडे. मोकळं घ्यायचं आहे असं, जेणेकरून आपण आवळा कँडी पसरून त्याच्यामध्ये ठेवूया. नाहीतर एखादं छान कटोरं घेतलं तरी चालते. सर्वात आधी थोडीशी साखर आपण खाली पसरवून घेणार आहोत आणि ही जे आवळ्याचे तुकडे आहेत आपण त्याच्यावर पूर्णपणे पसरवून घ्यायचे. आपल्याला सर्वत्र आवळे टाकून घ्यायचे आहे. पुन्हा लेअर साखरेचे त्याच्यावर देणार आहोत आपण. साखरेच्या लेअरने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आपण. साखरेची लेअर झाल्यानंतर पुन्हा इथं आपण आवळे टाकणार आहोत. अशी ही प्रोसिजर आपल्याला पूर्णपणे आवळे संपेपर्यंत आणि साखर संपेपर्यंत करायची आहे. एक लेअर साखरेची लेअर झाल्यानंतर आवळ्याची, अशा पद्धतीने पूर्ण मी आवळे त्याच्यामध्ये साठवून घेतली आहे. आणि जी साखर घेतली होती आपण ती त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. आणि पूर्ण पॅक करून हा डब्बा आपल्याला 2 दिवस तसाच ठेवायचा आहे. त्याला वेळेवर थोडंसं हलवत राहायचं. अधोमध दुसऱ्या दिवशी काढायचा डब्याला पुन्हा खालीवर करायचं. त्याला पाणी किती सुटलं ते पाहायचं आणि पुन्हा आपण पॅक करून ठेवून द्यायचा. ही प्रोसिजर तुम्हाला सारखं 3 दिवस करायची आहे. तिसऱ्या दिवशी 2 दिवस करायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आपण जेव्हा पॅक करतो तेव्हा संध्याकाळी पुन्हा हलवून घ्यायचा हा डब्बा. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा करायची ही प्रोसिजर, म्हणजे त्याला पाणी व्यवस्थित सुटेल आणि आवळा कँडी शुगरमध्ये छान मिसळून जाईल. अशा पद्धतीने आपण साखर मी त्यामध्ये घातली आहे. आणि आता आपण पहिला पॅक असं झाकण लावून घेऊया. दुसऱ्या दिवशी मग मी तर थोडंसं, आणि याला डब्याला बाहेरच ठेवायचं आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी मी लगेच पाहते, चेक करून हलवून घ्यायचं आपल्याला. कँडी खालच्यावर करून घ्यायची आहे. शुगर सिरप किती तयार झालं हे पण पाहून घेऊया. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे आपले साखर छान अशी मुरलेली आहे. त्यामध्ये शुगर सिरप जमा झालेला आहे. अशा पद्धतीने आपण पाहून घेऊया. पुन्हा त्याला वर खाली करायचं आपल्याला. वर खाली केल्यानंतर शुगर सिरप एकत्र करायचं आपल्याला. ही आवळा कँडी तुम्ही एकदा करून ठेवली, भरपूर प्रमाणात जर केली आपण छान, तर तुम्हाला 12 महिने सहज जाते. पण 12 महिने कशी टिकवायची? सॉफ्ट पण राहायला हवी, खाण्यासाठी पाचक पण हवं आणि दिसायला पण छान दिसली पाहिजे. तरच कोणी म्हणेल की बाजारातली कँडीप्रमाणे दिसते. मग त्याच्यासाठी आपण थोडीशी इथे ट्रिक आणि ट्रिप वापर करणार आहोत. ती ट्रिक मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. आता इथे आपलं शुगर सिरप चेक करून घेतलेलं आहे आपण. भरपूर प्रमाणात आवळे इथे छान साखरेमध्ये मुरलेले आहेत. आपलं शुगर सिरप याच्यामध्ये किती निघालं आहे ते सुद्धा मी तुम्हाला एका बॉटलमध्ये काढून दाखवणार आहे. त्या शुगर सिरपचा वापर देखील आपण छान शरबतकरता करू शकतो. त्याला आपण साठवून ठेवू शकतो. जास्त प्रमाणात जर शुगर सिरप तयार झालं तर पुन्हा मी इथं
पाक झालेला आहे, खालीवर पूर्ण आवळे केलेले आहे. आता आपण पुन्हा झाकून ठेवले. पुन्हा तिसऱ्या दिवशी मी ते तुम्हाला खोलून दाखवते. आता एक स्वच्छ पॅचोला घ्यायचे. पॅचोलीच्या साह्याने आपण पुन्हा एकत्र करून घेऊया. आता मी थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. मोठ्या बाउलमध्ये मी त्याला काढून घेते, म्हणजे आपल्याला शुगर सिरप किती झालं हे त्याच्यामध्ये माहीत पडेल. अशा पद्धतीने मधात मी शुगर सिरप टाकून घेते आहे आणि आजूबाजूला पूर्ण जी आवळा कँडी आहे आपण ती साईडला ठेवून देत आहे. तुम्हाला दिसत असेल शुगर सिरप आपलं छान जमा झालेला आहे. आता या शुगर सिरपमध्ये आपण इथे एक लिंबूचा रस घालणार आहोत. अशा पद्धतीने लिंबूचा रस घातल्यानंतर आपण ते पूर्ण शुगर सिरप पुन्हा एकत्र करणार आहोत आवळ्याच्या मधोमध, म्हणजे पूर्ण आवळ्याला ते शुगर सिरप लागेल आणि खूप छान अशी मऊ लुसलुशीत चटपटीत पाचकदार अशी कँडी तयार होईल. सगळे मी पूर्ण सिरप एकत्र केलेलं आहे. कँडी आणि सिरप एकत्र करायचं आहे आपल्याला. तुम्ही जर आतापर्यंत असं केली नसेल ही ट्रिक वापरून, तर नक्की ही ट्रिक वापरा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकन देखील नक्की प्रेस करा. शुगर सिरप टाकल्यानंतर पुन्हा एकत्र केल्यानंतर आपण पुन्हा एक रात्रासाठी झाकून ठेवणार आहोत आपण. आता मी तुम्हाला इथं पुन्हा डब्बा उघडून दाखवलेला आहे. आता आपण पूर्ण आवळे जे आहे ते एका चाळणीवर काढून घेणार आहोत. याच्यामधलं शुगर सिरप आपण वेगळं करणार आहोत. आवळा वेगळं काढायचं आपलं आवळा कँडी, शुगर त्यामधलं वेगळं काढायचं आहे. अशा प्रकारे मी ते चाळणीमध्ये छान निथळ ठेवलेलं आहे. शुगर सिरप आपलं वेगळं झालेलं आहे. हे शुगर सिरप आता आपण मी छानपैकी शरबतकरिता भरून ठेवणार आहे. यामधलं पाणी पूर्ण शुगर सिरप निथळल्यानंतर आपण याला एका ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. एक एक तुकडा जरी तुम्ही हाताने पसरवून ठेवला तर तो लगेच वळून जाईल छानपैकी. अशा पद्धतीने पूर्ण शुगर सिरप काढलेला मी. आता एक छान स्वच्छ ताट घ्यायचं किंवा ट्रे घ्यायचा आहे, त्याच्यावर पूर्णपणे पसरवून टाकायचा आपल्याला तो. शुगर सिरप जे आहे ते निघायला थोडा वेळ लागत आहे आपला, पण पूर्ण काढायचं आहे, कारण की ते जेव्हा आपण ताटामध्ये फैलवू तेव्हा ते चिकट व्हायला नको, म्हणून मी ते थोडा हळूवारपणे पूर्ण शुगर सिरप वेगळा करते. इथे मी एक स्वच्छ ताट घेतलेलं आहे. मोठं ताट घ्या तुम्ही, कोपर घ्या किंवा मोठे, आपली क्वांटिटी पाहून आपल्याला भांडे घ्यायचे आहे. छानपैकी असे पूर्ण सरळमध्ये छान कँडी आपण लावून घेणार आहोत. सर्वत्र ताटामध्ये पसरवून द्यायचं आहे आणि ते 2 दिवस लगातार आपण उन्हामध्ये वाळू घालूया. उन्हामध्ये देखील फार कडक होऊ द्यायचं नाही आहे. नरम असतानाच तो आपण खाली आणायचा आपल्याला. नाहीतर ऊन नसली तरी तुम्ही फॅनमध्ये देखील एक रात्र किंवा एक दिवसभर ठेवू शकता. अशा पद्धतीने मी ते पूर्ण आवळा हे ताटामध्ये पसरवून देते. इथे आपले 2 दिवस झालेले आहेत. सॉरी 2 दिवस न जाता आपण हे पसरवून ठेवलेलं आहे सध्या. त्यानंतर आपण इथे उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहोत.
जे छोटे छोटे तुकडे होते ते देखील मी एक ट्रेमध्ये बाजूला काढलेले आहे. एक छोटी बॉटल घेतलेली आहे शुगरची, त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत. अतिशय पाचक असं चटपट शुगर सिरप देखील आपलं तयार झालेलं आहे. इकडे आपली कॅन्डी छान तयार झालेली आहे. आता आपण ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि हे जे ताटामध्ये कॅन्डी काढलेली आहे त्या कॅन्डीला आपण छान उन्हामध्ये वाळवून घेऊया. या ताटाला मी उन्हामध्ये 1.5 दिवस वाळू घालते. 1 दिवस पूर्ण आणि दुसरा दिवस अर्धा दिवस. 1.5 दिवसानंतर तुम्हाला हे ताट दाखवत आहे मी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छानपैकी वाळलेली आहे. पूर्णपणे वाळू द्यायची नाही आहे ही कॅन्डी, आपल्याला सॉफ्ट अशी ठेवायची आहे, नरम लागली पाहिजे खाण्याकरिता. आता ती पूर्ण मी एका कॅन्डी भांड्यामध्ये काढून घेते आहे. एका वाटीमध्ये इथे मी बारीक साखरेची पावडर घेतलेली आहे. अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने आपण ही साखर पावडर सगळी टाकून घेणार आहोत. ते याकरिता एकसारखी लागली पाहिजे म्हणून आपण इथं चाळणीचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने साखर आपण त्याच्यावर भुरभुरून घ्यायची. आपल्याला आवडतीनुसार किंवा गरजेनुसार साखर त्याच्यात ॲड करायची आहे. अशा पद्धतीने आपण चाळणीच्या साहाय्याने पूर्ण पावडर एकत्र करून घेऊया आणि असं टॉस करून ते पूर्ण एकत्र करायचं आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील करू शकता. खूप छान अशी सोकलेली आहे. फार कडक होऊ द्यायची नाही आहे. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते त्याची. आपल्याला एवढी नरम हवी आहे. सहज तुटत आहे, एकदम नरम आहे ती. आणि जास्तच तुम्हाला ओलसर हवी असेल तर तुम्ही एकच दिवस दिवसभर तुम्ही उन्हामध्ये ठेवले तरी चालते आणि संध्याकाळी कॅन्डी करायला घेतलं तरी तुम्हाला सॉफ्ट अशी नरमवाली भेटते. खूप सुंदर दिसत आहे. पाहता क्षणी आपल्याला ते खावेसे वाटेल अशी पांढरी शुभ्र कॅन्डी आपली इथे तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा या ट्रिपसोबत आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.